हॅलो गाईज, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉमन मिसकन्सेप्शन्स जे की वेट गेन आणि वेट लॉसबद्दल आपल्या समाजामध्ये आहे ते डिस्कस करणार आहे आणि सोबत सोल्युशन पण सांगणार आहे की काय सोल्युशन तुम्ही फॉलो करून वेट गेन करू शकता किंवा वेट लॉस करू शकता. सो आपल्या समाजामध्ये बरेच काही मिसकन्सेप्शन आहे, जसे की एका स्पेसिफिक समजा एखादा व्यक्ती जाड आहे, त्याला म्हणजे बायांमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पोट कमी करण्याचे व्यायाम, बेली फॅट कमी करण्याचे व्यायाम, किंवा माणसांमध्ये सुद्धा जर पोट सुटलेलं असेल तर पोट कमी करायचे व्यायाम. सो ते जे पोट कमी करायचे व्यायाम जेव्हा बोलतात तेव्हाच त्यांची पूर्ण कॉन्सेप्ट खराब आहे असं समजून येतं. सो स्पेसिफिकली पोट कमी करण्याचे व्यायाम डिझाईन नसतात स्पेसिफिकली. आणि अजून त्यांना वेट लॉसबद्दल मिसकन्सेप्शन असं आहे की फक्त त्यांनी दिवसभरामध्ये जे काही अनहेल्दी हॅबिट्स आहे, जे सायंटिफिक रुटीन आहे तो फॉलो न करता फक्त ग्रीन टी घेणार आणि बस दॅट्स ऑल. मी वेट लॉससाठी ग्रीन टी घेते आणि माझं वेट लॉस होणार, हे मिसकन्सेप्शन त्यांच्या माइंडमध्ये सतत ते ठेवून एक खोट्या आशेवरती जगत असता की कधी ना कधी माझं वेट लॉस होईल. सो हे कॉमन मिसकन्सेप्शन्स आहे की आपण फर्स्ट नंबर जे जास्त स्पेसिफिक जाता, म्हणजे जर हाताचा जर हा अंगठा जाड आहे तर हा अंगठा जाड कमी करायचे व्यायाम, हे स्पेसिफिक जाणं कोणत्याही गोष्टीमध्ये, किंवा बेली फॅट कमी करणं स्पेसिफिक जातो आहे आपण, नाही का. आपली रिस्ट आपली सर्व काही बॉडीच्या रिलेटेड फॅट लॉसच्या वेळेस आपण जेव्हा केव्हा स्पेसिफिक जातो तेव्हा मिस्टेक करतो, ती आपली आहे स्पेसिफिक जाण्याची. तर ते स्पेसिफिक जाणं कधी वर्क होत नसतं इन केस ऑफ इफ यू आर गेनिंग ऑर लुझिंग युअर वेट. सो हे मिस्टेक आहे जे की आपल्या समाजामध्ये कॉमनली फॉलो केल्या जातं आणि ब्लाइंडली फॉलो केल्या जातं. कधीही विचार करते नाही की याच्यामागचं सायन्स काय असू शकतं. दे जस्ट फॉलो इट ब्लाइंडली, कारण समाज म्हणत आलेला आहे आणि ते पण अंधाधुंद विश्वास ठेवून त्या गोष्टी करायला सुरुवात करतात. मग ते दिवसभर पोट कमी करायचेच व्यायाम करतील. ते एक्झॅक्ट जे कोण गायडन्स राहतं त्यांना माहीत नाही, पण तो गायडर त्यांना सांगतो आहे की एवढे रिपिटेशन्स मारा. ते अगदी डेडिकेटेड होऊन ते रिपिटेशन्स मारणार पोट कमी करण्याचे व्यायामसाठी. तर अशा फालतूपणा करत राहतात आणि फालतू उमेदवरती जगून त्यांना जर सक्सेस मिळाला नाही तर दोष दुसऱ्याच गोष्टींवरती देतात. तर असं चालत नाही. तर हे आहे कॉमन मिसकन्सेप्शन्स जे की आपण मोस्ट ऑफ मी वेट लॉसच्याबद्दल सांगतो आहे, कारण वेट लॉसच्याबद्दल जास्त मिसकन्सेप्शन्स आहे. आणि वेट गेनच्याबद्दल असं मिसकन्सेप्शन आहे की बऱ्याच जणांचं, म्हणजे जे तुम्ही समाजामध्ये वाळकुटे लोक बघता, म्हणजे एकदम माझ्यासारखे, तर त्यांचं काय एक कारण राहतं नेहमी. म्हणजे त्यांना जर विचारलं ना, काय रे बाबा, खात नाही का जास्त, बॉडी कुठे गेली, काय व्यायाम वगैरे करत नाही का, त्यांचं म्हणणं असं राहतं की अरे ब्रदर, मी खातो खूप पण माझ्या शरीराला लागतच नाही ते. म्हणजे आय होप तुम्ही बऱ्याच जणांनी हा डायलॉग जो कॉमन आहे नोटीस केला असेल. बऱ्याच जणांमध्ये जे कोणी असे वाळकुटे आहे ते नेहमी असं बोलता की मोस्ट ऑफ देम असं बोलता की मी खातो खूप पण माझ्या शरीराला लागतच नाही, मी खूप खातो पण माझ्या शरीराला लागत नाही आणि माझं शरीर वाढतच नाही, आहे तसंच राहतं. हे आहे मिसकन्सेप्शन ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांच्याबद्दल, ज्यांना बॉडी गेन करायची आहे त्यांच्याबद्दल. सो हे काही कॉमन मिसकन्सेप्शन आहे जे आपण ब्लाइंडली फॉलो करतो. समाजामध्ये सुद्धा आपण नोटीस करू शकतो इझिली. पण त्या कॉमन मिसकन्सेप्शन्सला ब्लाइंडली फॉलो करून काहीही साध्य होणार नाही आहे इफ यू डोंट ट्रस्ट इन सायन्स. आता सायन्स काय म्हणते, पूर्ण बॉडीचं जे वेट लॉस किंवा वेट गेनचं सायन्स आहे ते चालतं तुमच्या डेली कॅलरी इनटेकवरती. दॅट्स ऑल. तुम्ही जेवणामध्ये किती ओव्हरऑल दिवसामध्ये तुमच्या जेवणा थ्रू किती कॅलरीज इनटेक करता त्याच्यावरती डिपेंड करतं तुमच्या बॉडीचं जे वेट गेन होणार आहे की वेट लॉस होणार आहे. आणि फार इझी आहे हे. तुमच्या फर्स्ट स्टेप तुम्हाला करायची आहे तुमच्या बॉडीची मेंटेनन्स कॅलरी फाइंड आउट करायची. गुगलवरती तुमची हाईट वेट टाकून किंवा BMI वगैरेच्या कॅल्क्युलेशन्सने तुम्ही इझिली तुमचे जे मेंटेनन्स कॅलरी आहे ती काढू शकता. आणि दोन कॅटेगरीज आहे. जर तुम्हाला वेट गेन करायचं आहे तर मेंटेनन्स कॅलरीपेक्षा 400-500 कॅलरी एक्स्ट्रा खा.
आणि हे करणं फार सिम्पल आहे, काहीच रॉकेट सायन्स नाही आहे. डेली फक्त तुम्हाला माझ्या मते हार्डली 15-20 दिवस तुमच्या कॅलरी ट्रॅक करायला हार्ड जाईल, बट वन्स यू गेट हॅबिच्युअल टू इट तुम्हाला हे फार आसान इझी वाटेल. आणि तुम्हाला वेट गेन करायचं असेल तर 300-400 कॅलरी, बस जास्त नाही बोलत आहे, फक्त 500 सोडा 200 300-400 कॅलरी एक्स्ट्रा खायला सुरुवात करा, तर तुमचं वेट गेन होईल ॲट सम पॉईंट. त्याला पेशन्स ठेवावा लागतो, हे पण महत्त्वाचं आहे, पेशन्स पण पाहिजे. आणि जर वेट लॉस करायचं असेल तर 400-500 कॅलरीज कमी खा दररोज. तुमच्या डेली मेंटेनन्स कॅलरीपेक्षा 500-400 कॅलरी तुम्ही प्लस करा किंवा मायनस करा. इन केस तुमच्या 2 कॅटेगरी वाईज जर वेट गेन करायचं असेल तर प्लस आणि वेट लॉस करायचं असेल तर मायनस करा. सो दिस इज द सिम्पल सायन्स जे तुम्ही फॉलो करून वेट गेन किंवा वेट लॉस करू शकता, रॅदर दॅन फोकसिंग ऑन बुलशिट सच ॲज फॉलोविंग द रँडम ॲडवाइसेस ऑफ ग्रीन टीज अँड स्पेसिफिक एक्सरसाइजेस विच आर रिलेटेड टू बॉडी पार्ट वेट लॉस और वेट गेन. सो येस, मला हेच मिसकन्सेप्शन मला म्हणजे काढून टाकायचं तुमच्या माइंडमध्ये ह्या व्हिडिओ थ्रू. सो आय होप आय एम सक्सेसफुल फॉर डुईंग दॅट. सो मला वाटत नाही की सो बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी चांगल्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करेल. ह्या व्हिडिओमध्ये पण मी जे कोर आहे ते सांगायचा प्रयत्न केला. पुढील व्हिडिओजमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगायचा प्रयत्न ह्याच कॉन्सेप्टला आणखीन व्यवस्थितपणे समजून सांगायचा प्रयत्न करेल. सो ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं हे पण फार हेल्पफुल असेल तुमच्यासाठी. सो यू कॅन प्रॅक्टिस. मी ह्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त थिअरी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे, प्रॅक्टिकली जास्त प्लॅन वगैरे शेअर केला नाही आहे. सो नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मी प्लॅन्स प्रॅक्टिकल बेस्ड आहे ते शेअर करेल. सो बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.